आता आम्ही आलो आहोत साल्झबर्ग ऑस्ट्रियामध्ये. खूप सुंदर असा पॅरानॉमिक व्ह्यू पॉइंट आहे. आम्ही आमची बॅग ट्रेनमध्येच विसरलो. आता आम्ही आलो आहोत साल्झबर्ग ऑस्ट्रियामध्ये आणि साल्झबर्ग सर्वात जास्त फेमस आहे ग्रेट मोझार्टच्या बर्थ प्लेससाठी. तर आज आपण त्यांचं बर्थ प्लेसही बघणार आहोत आणि इथला एक फोर्ट आहे फेमस, तो फोर्ट बघणार आहे. तर चला. साल्झबर्ग हे शहर साल्झॅक या नदीच्या काठी वसलेलं आहे. या नदीत शांत वाहत असणारं पाणी, आजूबाजूचं निसर्ग सौंदर्य यामुळे इथे एक वेगळी शांतता अनुभवायला मिळते. साल्झबर्ग किल्ल्याच्या पायथ्याशी आलो आणि सर्वात आधी लक्ष वेधून घेतं ते हे अनोखं शिल्प. एक सोनेरी गोळा, त्यावर उभा एक पुरुष. हे आहे स्पेरा. आणि मग तिथेच होतं एक प्रचंड मोठा चेस बोर्ड. हो, खरंच खुल्या जागेत किल्ल्याच्या पायथ्याशी आम्ही चेस खेळायला बसलो. जगात कधी कधी अशी ठिकाणं भेटतात जिथे इतिहास, कला आणि खेळ एकत्र येतात आणि हा क्षण अगदी तसाच होता. आता आम्ही किल्ल्यात चालत वर चाललो आहोत आणि ही चढाई काही साधी नाही, पण इथली रचना अगदी हुशारीने केलेली आहे. अँड फायनली अर्ध्या तासाच्या ट्रेकनंतर आम्ही पोहोचलोय वरती आणि खूप सुंदर असा पॅरानॉमिक व्ह्यू पॉइंट आहे. आणि तुम्हाला दिसेल आपण तिथलं स्टार्ट केलं, जो तो येल्लो बॉल दिसतोय आणि चेसचं, तिथून आपण स्टार्ट केलं आणि आता आम्ही वरती आलोय. आणि पूर्ण साल्झबर्ग शहराचा इथून व्ह्यू दिसतोय. ही छान नदी वाहते आहे आणि पूर्ण सिटीचा व्ह्यू आहे. हे जे गोल फिरवताय ना, त्यामुळे तो आवाज येतोय जो तुम्ही सध्या ऐकताय. म्युझिक जनरेट होत आहे ह्या आवाजामुळे. आणि आम्ही शेवटी पोहोचलो ते किल्ल्याच्या टेरेसवर, जिथून दिसणारं दृश्य शब्दात मांडणं कठीण आहे. संपूर्ण साल्झबर्ग शहर आणि दूरवर दिसणारी अल्प्स पर्वताची रांग. खरंच खूप सुंदर हे दृश्य आहे. आता मी तिकीट घेतलंय आणि त्यात वरती सगळे व्ह्यू पॉइंट, म्युझियम वगैरे फ्री होतं आणि आता आम्ही त्याचमधून फेनिक्युलरची राईड मिळाली आम्हाला. त्या राईडनुसार आम्ही खाली जाणार आहे. तर बघूया आपण व्ह्यू कसा वाटतोय. त्यानंतर आम्ही आलो मोझार्टचं घर बघायला आणि हे आहे त्यांचं बर्थ प्लेस. आतमध्ये म्युझियम आहे, बट तिथं आम्ही व्हिडिओ नाही काढू शकलो. बट हे बाहेरून एक्सटेरियर आहे पूर्ण. आणि त्यांच्या घराच्या साईडलाच छानसे सोविनियर शॉप, क्यूट कॅफेज आणि खूप छान असा एरिया होता शॉपिंगसाठी. तर असा होता आमचा साल्झबर्गचा दिवस. आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हालस्टॅटमध्ये आमच्यासोबत काय झालं हे पुढे बघा. गाईज, आमच्यासोबत काय झालंय, आम्ही ट्रेन स्टेशनवरून येताना आमची एक बॅग, 2 बॅग आमच्यासोबत होत्या. तर एक बॅग मी घेतली आणि एक बॅग आम्ही वरती ठेवली होती ट्रेनमध्ये. आणि फास्ट हालस्टॅटच्या एक्साइटमेंटमध्ये हालस्टॅटला जायचं आहे, त्या एक्साइटमेंटमध्ये आम्ही आमची बॅग ट्रेनमध्येच विसरलो. आणि हे आम्हाला कळलंच नाही. आल्यानंतर 1-2 तास आम्हाला कळलंही नाही आमची बॅग नाही आहे. मग नंतर असं झालं की मला फोन चार्ज करायचा होता माझा आणि नंतर बघतोय चार्जिंगसाठी चार्जर बॅगमध्ये. आणि त्यानंतर कळालं की यार बॅगच नाही आहे. खूप पॅनिक झालो की बॅग नाही आहे. आणि त्यात सर्वात इम्पॉर्टंट आमचं चार्जर, आमचे पैसे, आमचं कार्ड, आमचे सगळे कपडे, मेकअपचं सामान सगळं त्या बॅगमध्ये होतं. आणि एक जी माझ्याकडे हँडबॅग आहे त्यात काहीच म्हणजे एकदम फक्त जे खायचं वगैरे वस्तू असतात त्या आम्ही ठेवलेल्या आहे.
आणि मग आम्ही इथं खूप मदत मागायची प्रयत्न केला, तर आम्हाला एक ठिकाणी मिळाली पण मदत. मग त्यांनी आम्हाला नंबर वगैरे दिला आहे. आता बघू बॅग मिळते की नाही. बट गॉड ग्रेस एक चांगली गोष्ट झाली ती म्हणजे आमचा पासपोर्ट आमच्यासोबत होता, नाहीतर आम्हाला इंडियन एम्बेसीला कॉन्टॅक्ट करायला लागलं असतं आणि माहीत नाही म्हणजे काय झालं असतं. बट ठीक आहे, जे पण झालं. आणि आम्ही आमची लाईफ पुन्हा एन्जॉय केली इथे आणि बिलकुल असं हे नाही केलं की ओ आमची बॅग हरवली आता आपण एन्जॉय नाही करणार वगैरे, कारण हे वन्स इन अ लाईफ टाईम मुमेंट आहे. आपण हालस्टॅटला आलो आहे आणि एन्जॉय करतो. करा आणि कमेंटमध्ये आम्हाला कळवा की कधी तुम्ही तुमची बॅग विसरली आहे का. थँक्यू.